शेतकरी नेते रविकांतजी तुपकर साहेबांची तात्काळ सुटका करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर। शेतकऱ्यांचे नेते रविभाऊ तुपकर यांना सरकारने जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांच्या आदेशावरून पोलिसांनी काल दडपशाही करून रेल्वे रोको आंदोलनाच्या अगोदरच अत्यंत चुकीच्या पद्धतीने अटक केली। या घटनेचा संग्रामपूर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी निषेध करत आहोत। या अगोदर माननीय रविकांत भाऊंनी सोयाबीन, कापूस दरवाढ तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बुलढाणा येथे 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता। त्यानंतर मंत्रालयाचा ताबा आंदोलन झाले। त्यानंतर नागपूर येथील विधान भवन येथे हल्लाबोल आंदोलन केले, मोर्चा काढला, आंदोलन केली। दरम्यान सरकारने चर्चेसाठी बोलावलं, परंतु सरकारने सोयाबीन, कापूस दरवाढ केली नाही, शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक केली। याच धर्तीवर सरकारला जागे करण्यासाठी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्धार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला, परंतु सरकारने दडपशाही पद्धतीने पोलिसांना पुढे करून त्यांना अटक केली। परंतु संग्रामपूर तालुक्यातील आम्ही सर्व शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। जर रविकांत तुपकर यांची तात्काळ सुटका केली नाही तर याचे परिणाम सरकारला उद्यापासून दिसतील, हा आमचा सरकारला इशारा आहे। आज आम्ही गांधीजींच्या मार्गाने आलो, मात्र उद्यापासून संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून जिल्हाध्यक्ष अनंता मानकर यांनी दिला। यावेळी स्वाभिमानीचे सुनील अस्वार, दीपक पाटील, शेख असलम, नयन इंगळे, श्रीकृष्ण मसूरकर व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। रविकांतजी तुपकर साहेबांना काल रात्री बुलढाणा पोलिसांनी अटक केली। कारण काय तर ते रेल्वे रोको मलकापूर येथे करणार होते। शेतकरी नेते रविकांतजी तुपकर गेल्या 3 महिन्यापासून रस्त्यावरती आंदोलन करतात, मोर्चे काढतात। त्यांनी बुलढाण्यामध्ये 50,000 लोकांचा मोर्चा काढला। त्यानंतर मुंबई येथे मंत्र्याचा ताबा घेण्यासाठी आंदोलन केलं। त्यानंतर नागपूरच्या अधिवेशनावर सुद्धा त्यांनी मोर्चा काढला, परंतु गेंड्याच्या कातडीचं असलेलं सरकार हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घ्यायला तयार नाही। त्यासाठी पुन्हा एकदा सरकारचं लक्ष शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात घेण्यासाठी त्या ठिकाणी मलकापूरला रेल्वे रोको करण्यात येणार होतं आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली। ही अटक बेकायदेशीर आहे, याचा मी तीव्र शब्द पण निषेध करतो आणि जर का त्यांना तात्काळ सुटका केली नाही तर मात्र संध्याकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करेल, हा सरकारचा इशारा आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविकांत तुपकरला अटक करणाऱ्या पोलिसांचा, या सरकारचा, गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा सोयाबीनला भाव, कापसाला भाव, शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा कोण म्हणते देणार नाही, सोडणार नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।